वैराग्ययोगी शिवलीलपाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवास त्रिपुरारकारी तुझवीन शंभो माझ्या कोणीतरी चिंतना. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. यंदा 4 ऑगस्ट 2025 सोमवार या दिवशी यंदा दुसरा श्रावण सोमवार आलेली आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारची घरातल्या घरात अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी त्या संदर्भातील माहिती आज आपण देणार आहोत. बघा, ज्यांनी पहिला श्रावण सोमवारी जरा काही कारणाने सेवा करणं शक्य नाही झालं किंवा उपवास फक्त धरला, सेवा करणं ज्यांची शक्य झालं नाही, त्यांनी दुसरा श्रावण सोमवारी काय करायचं ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला भगवान शंकराच्या उपवासन करून घ्यायचे आहे. तर बघा, भगवान शंकराची सोमवारी अतिशय महत्त्व आहे. खरं तरी श्रावण महिना हा भगवान शंकराची सेवेसाठी अतिशय महत्त्व दिवस आहे. आणि मेन म्हणजे महत्त्वाच्या शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत झालेले असतो. म्हणून आपली चढावडी असतो की सोमवार म्हटलं की काही लोकांची पारायण चालू आहे, व्रत वैकल्य चालू आहे आणि माझ्याकडे जेवढा भगवान शंकराची सेवा होईल तेवढा मी करायचा प्रयत्न करत असते. असं प्रत्येक स्त्रीचं असतं की मग आता या दुसऱ्या श्रावण सोमवारी अगदी तुम्ही सकाळी 8, 7 किंवा पहाटे जर सेवा केलं तरी चालतो. सकाळी 7, 8, 9, 10, 11 वाजेपर्यंत जरी सेवा केलं तरी काही हरकत नाही. तर शक्य झालं नाही तर तुम्ही 12ला जरा सेवा केलं तरी हरकत नाही. तर दिवसभरात कधीही सेवा करू शकता. दुसरं असं येतं की आम्ही भगवान शंकराची सेवा हा जो मेन काळ आहे तो हा प्रदोष काळ मानला गेला आहे. तर तुम्ही प्रदोष काळ सुद्धा सेवा करू शकता. अगदी सकाळी सेवा करणं शक्य झालं नाही तर आता सेवेची आपण बघूया. सेवा बघा, तुम्ही ज्यांनी काही नाही शक्य होत नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जप, जास्तीत जास्त मंत्र जप करावे. त्यांच्याबरोबर शिवलीलामृत ग्रंथाच्या 11व्या अध्याय पठण करायचा विसरू नका. शिवचालीस किंवा शिव अष्टोत्तर नामावली, शिवस्तुती या ज्या काही सेवा तुम्हाला भगवान शंकराची माहिती आहे त्या तुम्ही श्रवण करावे, काही तुम्ही पठण करावे. आणि बरेच घरात शिवलीलामृताच्या पारायण चालू आहे. ज्यांनी नाही कारण शक्य होतो त्यांनी आवर्जून सोमवारी नित्य पठणाच्या ज्या काही 42 ओवी आहेत त्या सुद्धा पठण करू शकता. नाहीतर शिवलीलामृताच्या 11व्या अध्याय पठण करू शकता. शिवलीलामृताच्या 11व्या अध्याय पठण केल्याने आपल्याला रुद्रपठण केल्याचे फळ मिळत असतो. त्यांना आज पद्मानंदाची प्राप्त होतो असा म्हटलं गेलं आहे. तर आता बघूया की शिवमूठ कुठलं आहे, ती कशी अर्पण करावे आणि दुसरी श्रावण सोमवारच्या सेवा कशी करावे, पूजा कशी करावे. सर्वप्रथम
दुसरी श्रावण सोमवारी आपल्याला पूजा करायची आहे. आता पूजा करत असताना काही कारणाने महिलांना प्रदोष काळ किंवा सकाळी पूजा करणं शक्य होत नाही. सकाळी म्हटलं की बरेच आपल्या मागे गडबड असतात, ती घरातली काम असतात आणि प्रत्येक महिलाच्या असं असतो की माझे काम सगळं झालं की मग मी निवांत सेवा करेल किंवा देवाच्या पूजा करेल. बघा, भगवान शंकराची पूजा करायची अतिशय शुभ काळ हो प्रदोष काळ मानला जातो. खरं तर प्रदोष काळाचा हा शुभ मानला गेला आहे, पण आपल्याला सांसारिक माणसाच्या अडचणीमुळे किंवा काही जबाबदारीमुळे आपल्याला हे करणं शक्य होत नाही. तर तुम्हाला जरा शक्य होईल जसं शक्य होईल तसं तुमच्या मनाने तुम्ही कधीही पूजा दिवसभरमध्ये शंकराचे उपवासन करायचे आहे. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवर अगदी फक्त साध्या पाण्याने जरी अभिषेक केलं, मग तुम्ही पाण्याने करा किंवा पंचामृताने करा, तुम्ही कच्च्या दुधाने करा. कच्च्या दूध आणि अर्थात न तापलेली दूध पाणी तुम्ही भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करू शकता किंवा तुम्ही मधानी करू शकता. जर तुमच्याकडे उसाचा रस मिळाला तरी त्यांच्यासुद्धा तुम्ही भगवान शंकराच्या पिंडावर अभिषेक करू शकता. यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे. खरं तर 1 लोट जल जरा भगवान शंकरांना अर्पण केलं तरी तो सुद्धा प्रिय आहे, कारण देव हे फक्त आणि फक्त तुमच्या भक्ती बघत असतो. पण बघा, महापुराणामध्ये असे सांगितलं आहे की दुसऱ्या श्रावण सोमवारी अगदी नाही जमलं तरी तुम्ही 3रा किंवा 4था श्रावण सोमवारी भगवान शंकराची शिवपिंडीवर तुम्हाला जो काही आपल्या गंगाजल आहे त्यांनी तुम्हाला अभिषेक करायचे आहे. जर तुमच्या घरात नक्कीच गंगाजल उपलब्ध असेल तर तुम्हाला दुसऱ्या श्रावण सोमवारी भगवान शंकराची शिवपिंडीवर गंगाजलाने अभिषेक करायचा आहे. आणि खरं तर जेव्हा आपण भगवान शंकराच्या शिवपिंडीवर साध्या जलाने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, तरी सुद्धा तो एक प्रकारच्या गंगाजलाच होऊन जातो. तर नक्कीच जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्यांनी अभिषेक करावे आणि तो गंगाजलाच्या तीर्थघरातली सगळ्यांना थोडा थोडा घ्यावे. हे जप करायचे ती ओम नमः शिवाय मंत्र जप करावे किंवा महामृत्युंजया मंत्राचा जप करावे. श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा पण मंत्र जप करायचा आहे किंवा शिवचालीस पठण करावे. भगवान शंकराच्या ज्या सुंदर अशी सेवा जो आहे, ज्या तुम्हाला वाचन करणं पठण करणं, 3 बोटांनी भस्म विष्णू महेश 3 बोटांनी भस्म लावायचं. ब्रह्मा विष्णू आणि महेश या पद्धतीने भगवान शंकरांना आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचे आहे. ओम नमः शिवाय किंवा ओम त्र्यंबकम गजामहे सुगंधिं सृष्टिवर्धनं कुर्मारुतमेयबन्धना मृत्युमोक्षमामृता. ओम त्र्यंबकं गजामहे सुगंधिं सृष्टिवर्धनं कुर्मारुतमेयबन्धना
मृत्यू मोक्षमामृता. मंत्र म्हणायचे आहे. पांढरा वस्त्र अर्पण करायचे आहे. पांढरे फुलं असेल, धोत्र्याच्या फुलं असेल, फळ असेल तर नक्कीच ते तुम्हाला शंकराला अर्पण करायचे आहे. जसं तुम्हाला सांगितलं की देव हा फक्त भक्तीच्या भुकेला आहे, तर तुम्ही एक बेलपान जर अर्पण केलं तरी सुद्धा तो प्रिय आहे. आता दुसऱ्या श्रावण सोमवारीची शिवमुठ जी आहे ते तीळ आहे. आता बघा, भगवान शंकरांच्या हे पितृचे सुद्धा देव आहे. पितृचे कार्य करण्यासाठी आपल्याला काळा तिळाची गरज पडतो. पण या श्रावण सोमवाराचा जो शिवमुठ आहे तो आहे पांढरे तीळ आहे. बघा, ही आपल्याला शिवमुठ म्हणून अर्पण करायचे आहे. भरपूर असे तीळ घ्यायची. शिवमुठ ही आपल्याला 3 वेळी अर्पण करायचे आहे. आता शिवमुठ आपल्याला कोरडी अर्पण करायचे नाही आहे. शिवमुठ अर्पण करताना एक मंत्र म्हणायचा असतो, तुम्हाला इथे दिलेली आहे. शिव शिव महादेवा माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर भाव ननंद जावा, भत्रा ना आवडतीची आवडली करे देवा. शिव शिव महादेवा माझी शिवमुठ ईश्वर देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भत्रा न आवडतीची आवडली करे देवा. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि 3 वेळा तुम्हाला शिवमुठ अर्पण करायचे आहे. शिवमुठ व्रत हे एक दाण्याची व्रत आहे. म्हणून शिवमुठ अर्पण करताना भरपूर अशी मूठ भरून शिवमुठ मुठीतच, याचा अर्थ आहे की मूठभर आपल्याला शिवमुठ अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी या तीळ दान करायचे किंवा पक्ष्याला अर्पण करायचे आहे. आपल्याला माहिती आहे की तिळाचे महत्त्व खूप आहे. असा म्हटलं गेलं की एक तीळ 7 जणांनी वाटून खाल्ल्या होत्या. तर आपल्याला हेच शिकवत आपल्याला अध्यात्म आणि आपली संस्कृती सुद्धा की दान किंवा एखादी गोष्टीचे आपण जेव्हा समर्पण करत असतो तेव्हा त्याची फायदा आपल्याला खूप जास्त प्रमाणात मिळत असतो. तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. भगवान शंकराची पूजा ही बिना कापूरच्या आरती शिवाय पूर्ण होत नाही. तर नक्कीच आपल्याला कापूर आरती सुद्धा करायच्या आहे. जय शिव आरती म्हणायची आहे. जय शिव ओमकारा स्वामी हर शिव ओमकारा, हे आरती आपल्याला म्हणायची आहे. नैवेद्य काही दाखवलं तरी चालतो. अगदी साखर जर ठेवलं तरी चालत असतो. तर मंडळी, मला जसं जमलं तसं मी व्हिडिओमध्ये थोडंसं माहिती तुम्हाला दिली. काय जरा चूक झालं तर माझ्या थोडंसं मला समजून घ्या. भेटूया